आणि आपल्या राज्यातली जी मंत्र्यांची प्रगती आहे त्या राज्यातल्या मंत्र्यांच्या प्रगतीवरती सातत्यानं वॉच ठेवला जातो। आणि आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ई प्रगती पुस्तक एक प्रकारे नेत्यांचं मंत्र्यांचं सादर झालेलं आहे। यामध्ये कोण पहिला आलंय, कुणाचा शेवटचा नंबर आला आहे याची एक मोठी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते। नितेश राणे आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री मात्र क्रमांक 1 चे मंत्री ठरलेले आहेत या ई रिपोर्ट कार्डनुसार। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर हे रिपोर्ट कार्ड सादर केलं। आपण मुख्यमंत्र्यांचे लाडके आहोत असा दावा सातत्यानं करणाऱ्या मंत्री नितेश राणेंनी या रिपोर्ट कार्डमध्ये पहिला नंबर पटकावलाय। त्यासोबत शिंदेचे मंत्री शिवेंद्र राजेंनी सुद्धा बाजी मारलेली आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी एक्स वरती पोस्ट केली। शिवेंद्र राजे भाजपचे मंत्री आहेत। कार्यालयाची वेबसाईट, आपलं सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप, चॅटबॉट, AI आणि ब्लॉकचेनचा वापर या 7 सर्वंकष निकषांवरनं ही कामगिरी जाहीर करण्यात आली आहे। 150 दिवसांचा हा ई गव्हर्नन्सचा कार्यक्रम होता आणि यामध्ये कोणते मंत्री पास झालेत, कोणते फेल झालेले आहेत हे सारं काही समोर आलंय। यामध्ये नितेश राणेंचं मंडळ तर शिवेंद्रराजे भोसले यांचा विभाग हा अव्वल राहिलेला आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं पास झालेले किंवा टॉप 5 मंत्री कोणते राहिले त्यावरती आपण एक नजर टाकूया। सार्वजनिक बांधकाम विभाग पहिला क्रमांक विभागाच्या बाबतीतला, तर दुसरा क्रमांक आहे वन खात्याचा जे गणेश नाईकांकडे। गुलाबराव पाटील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग तिसऱ्या स्थानी। परिवहन आणि बंदरे विभाग नितेश राणे यांचा बंदरे विभाग आणि प्रताप सरनाईकांचा परिवहन विभाग चौथ्या स्थानी, तर पंकजा मुंडेंचा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग 5व्या स्थानी राहिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।